जांभळे मला इकडे काय 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 झालं? अहो का केलं तुम्ही असं? मी काही केलं नाही मला हे रजिस्टरमध्ये एंट्रीज भरत होतो मी. तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करेन का सांगा बरं? अहो मल्लिका कशी गेली इथून? तिला जाऊ कसं दिलं तुम्ही? आता काय रिक्षाशिवाय सुद्धा मी चालत जाईन म्हटल्यानंतर त्यांना कसं काय अडवणार ना? नाही म्हणजे मी त्यांचा हात धरून त्यांना थांबवणार होतो, पण सभ्यतेची पातळी ओलांडल्यासारखं झालं असतं ना. शेवटी मी लोटांगण घालून तिला काय करताय? लोटांगण घालून थांबवणार होतो, पण एखादा कस्टमर आला असता तर रामाश्रयाची पातळी खाली आली असती ना. बास बास दुसरा पर्याय मी शोधत होतो, पण तो मला सापडला नाही, सुचला नाही. आणि तो सुचला ना की मग मी पुढच्या वेळेला बास बास पुरे पुरे. कुठे थांबायचं कळत नाही का तुम्हाला? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, मल्लिका जर इकडनं गेली तर ती परत येणार नाही. अहो जांभळे, आता मल्लिका परत नाही ना आली तर मग रामाश्रय गेलं, आपल्या हातातून कायमचं जाईल. मालक, अहो काय बोलताव काय तुम्ही? नाही म्हणजे त्या येण्याचा आणि रामाश्रय हातातून जाण्याचा काय संबंध? अरे मल्लिका छान छान बदल नाही का सुचवते रामाश्रयासाठी? ते बदल कसे होणार आता? आपण हे रामाश्रयावरचं कर्ज कसं फेडणार? पण मालक, असं काय झालंय की तुम्हाला वाटते ती परत येणार नाही? ते कारण मी नाही सांगू शकत, आणि मी नाही सांगितलं म्हणून का तुम्ही तिला थांबवणार नाही आहेत का? मालक, हो तुम्ही एवढे चिडू नका. हो ना, हवेत उष्णता वाढली हो बाहेर, आणि ती जर का डोक्यात गेली ना तर ब्रेन हॅमरेज होऊन यांना कोणीतरी प्लीज शांत बसायला सांगाल? जमले ना. इथे मल्लिका निघून गेली, ती माझा फोन उचलत नाहीये, मला काय करायचं कळत नाही आता. मालक, तुम्ही शांत राहा बघू. माझ्यावर सोडा सगळं. मला देसाईंचं घर माहितीये, मी तिला घेऊन येतो. ठीक आहे. गौरीताईंशी भांडण जायला होता तेव्हा पण कधी एवढं चिरलं नव्हतं. आज काय झालं? काय चाललंय? तुला फोन करत होतो मी. इतक्या वेळा कट केला, हिंट कळत नाही? नाही हिंट कळली मला, पण तू परत येणार नाहीस अशी भीती वाटत होती म्हणून मी तुला फोन करत होतो. येणारच नव्हतं. पण तरी आलीस. तुझ्यासाठी नाही आले, मग रामाश्रयासाठी. अच्छा, म्हणजे आज तू रामाश्रयासाठी आलीयस, पण उद्या अशीच माझ्यासाठी सुद्धा येशील? डॅडाने सांगितलं म्हणून आली मी इकडे. म्हणजे डॅडना तू सगळं सांगितलंस? ऑब्व्हियसली. मला इतका त्रास दिलाय, आय कुडंट हँडल इट. आय हॅड टू टेल हिम. काय म्हणाले डॅड? त्यांना तुझ्याशी स्वतः बोलायचं होतं, पण त्यांना एकदा राग आला की ते काही वाटेल ते बोलतात. सो आय टोल्ड हिम की तुम्ही बोलू नका, मी जाऊन त्याच्याशी बोलू. नाही, ते समोर आले असते तरी मी त्यांच्याशी बोललो असतोच. मी त्यांना सांगितलं असतं की मला खरंच मल्लिकाशी लग्न करायचं, पण त्याआधी मला तुझा होकार हवाय. जो तुला कधीही मिळणार नाही. डॅडचं पण हेच म्हणणं आहे का? हो. पण तरी तुला त्यांनी इथे पाठवलं? ते म्हणाले पर्सनल मॅटर्समुळे रामाश्रयाचं नुकसान होता कामा नये. मल्लिका, मल्लिका, आता काय आहे? काहीतरी खास आहे. काय खास? आजी आली. बरं झालं, आता ती तरी काहीतरी समजावेल. डोकं ठिकाणावर येईल तुझं. नाही, आजी मला कितीही ओरडू दे, तिनं मला कितीही समजावू दे, माझा निर्णय झालाय. निर्लज्ज आहेस ना तू. काही समज. आणि आणखीन एक. काय? मी गौरीलाही सांगितलं की मी तिच्याशी लग्न नाही करू शकत. अरे तुला वेग लागलाय का? तू तिला का त्रास देतोयस यार? बिचारीचं तुझ्यावर किती प्रेम आहे. का तुझं नाहीये माझ्यावर? अजिबात नाहीये. हे बघ, मी गौरीला सांगितलंय आणि ते सांगताना आजीनेही ऐकलंय. फॅन्टॅस्टिक. आजीने आरती नाही ओवाळली मग? नाही, अजून तरी आजी मला काहीच बोलली नाहीये. बोले, टेन्शन नको घेऊ, लवकर बोलेल म्हणजे अक्कल येईल तुला. कपिल, आता इकडे कशासाठी आलायस? लपायला आलायस का आजी आणि गौरी पासून? मी कशाला लपू? प्रेम केलंय मी नाही घाबरत. नौटंकी कधीपासून करायला लागलायस रे?
मी कोणाला विचारते, माझ्या समोर करतोसच की. कपिल एक काम कर ना, मला जे काय सांगतोयस ना ते जाऊन आजीला सांग. सांगावंच लागणार आहे, हे सगळं आजीला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय आपलं लग्न कसं होईल? आणि तुला वाटतंय आजी आपलं लग्न लावून देईल आजी घेईल मला समजून आणि गौरीवर अन्याय करेल, हो ना? मला मान्य आहे गौरीवर खूप अन्याय होतोय, पण जेव्हा तू माझ्या समोर आलीस ना तेव्हा मला हे जाणवलं की मी एका भ्रमात होतो आणि मी आयुष्यभर असा नाही राहू शकत. कोण लिहून देते रे तुला हे तुझे डायलॉग? मी प्रेम करतो तुझ्यावर, हे प्रेमातून आलेले शब्द आहेत. हे सगळं जाऊन तू आजीला सांग ना. तू चॅलेंज करू नकोस मला, मी खरंच जाऊन सांगेन आजीला. जा ना, आत्ता जाऊन सांग त्यांना. आजीला मी सांगणारच आहे, पण आधी मला तुझं उत्तर हवंय. तू तयार आहेस लग्नाला? नाही. माझ्याकडे बघ आणि सांग. त्याच्याने काय फरक पडतो कपिल? पडतो, खूप फरक पडतो. माझ्याकडे बघ आणि सांग मला, हा? प्रेम करतेस ना माझ्यावर? अरे काकू, कधी आलात तुम्ही? हा, कशा आहात? मी ठीक आहे, मगाशीच आली आहे. मला सांगा मल्लिका कुठे आहे? ती तिच्या कॉटेजमध्ये असेल ना, तर ऑफिसमध्ये. का हो? काही नाही, मला जरा बोलायचं होतं तिच्याशी. आपल्या धनंजयचीच मुलगी नाही? हो, अतिशय लाघवी मुलगी आहे. हा. सगळ्यांना कायम हसत ठेवते. रामाश्रयासाठी नवीन नवीन सुचवत असते काहीतरी. आता ठीक आहे, पण मला आता आधी तिचं कॉटेज दाखवा आणि मग जाता जाता सांगा तिच्याबद्दल. हो हो, चला या. मल्लिका, आता नजर का सोडतेस? इकडे बघ, इथे बघ. मल्लिका, माझ्याकडे बघ आणि मला सांग, तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? माझं तुझ्यावर प्रेम जरी असतं तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये कपिल. का? किती वेळा सांगू, मला तुझ्या आणि गौरीच्या मध्ये नाही यायचंय यार. येतच नाहीयेस. उलट गौरी आता आपल्यामध्ये येते, तुझ्या माझ्यात. अगं, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे, मग झालं तर. आणि एका दिवसात तू माझ्या प्रेमात पडलास कसं? आता ते असं असं समजावून नाही सांगता येणार, ते फील करावं लागतं. म्हणजे मी माझं गौरीशी लग्न झाल्यानंतरचं माझं आयुष्य इमॅजिन करत होतो, तेव्हा मला असं रिअलाइज झालं की मी अशा नॅरो माइंडेड ऑर्थोडॉक्स मुलीबरोबर नाही राहू शकणार आयुष्यभर. मला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे, जी मला कायम आनंदात ठेवेल, माझ्यावर विश्वास ठेवेल, माझ्याशी खूप बोलेल, मला हसवेल. मला प्रत्येक दिवशी सकाळचा चहा तुझ्याबरोबर प्यायचा आहे, मला खूप गप्पा मारायच्या आहेत, मला रात्री गाणी ऐकायची आहेत, मला रामाश्रय मोठं करायचं आहे तुझ्याबरोबर. मल्लिका, तुला कळतंय का मी काय म्हणतोय? मला तुझ्याबरोबर जगायचंय. मला अशीच खूप ब्रॉड माइंडेड मुलगी. आला शुद्धीवर? मल्लिका, का करतेस असं? नाही, तू काही कर ग, पण मी तुझ्याशीच लग्न करणार. हात सोड मल्लिका, आय लव्ह यू. हात सोड. मला लग्न. तो मल्लिका ना? हो, तुम्ही कपिलच्या आजी ना? या ना, बसा. काय सगळं पाणी पाणी पाणी? काय रंगपंचमी खेळत होतात का काय? नाही, नाही, ते मी पाणी पित होतो तेव्हा सांडलं पाणी. तोंडावर पाणी सांडलं? काय झालंय मला सांगाल खरं कोणी? सांग आता. आजी, मी तुला नंतर सांगतो. अण्णा, तू जरा बाहेर थांब. दार लावून घे आणि मी सांगितल्याशिवाय दार उघडायचं नाही. हो. गौरीला दुखावून मी तुला मल्लिकाशी लग्न करू देणार नाही. नाही, ही मला हो म्हणाली नाही तरी मी गौरीशी लग्न करणार नाहीच आहे. अरे, काय वाटेल ते बोलतोय कपिल? काय? कपिलला गौरीशी लग्न करायचं नाही कारण त्याला मल्लिकाशी लग्न करायचंय? हळू बोल, हात ऐकू जाईल ना. अरे बघ, तो काय करतोय याच्यापेक्षा असं का करतोय हे जाणून घ्यायची जास्ती गरज आहे ना आता.